पारंपरिक शेतीला बगल देत परभणीच्या शेवडी या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी जे आहे ती ही द्राक्षाची बाग उभी केलेली आहे. जवळपास 1.5 एकर मध्ये ही द्राक्षाची बाग उभी राहिलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी ही बाग लावलेली आहे, खरं तर आपला भाग हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ही सगळी बाग उभी केली आहे, काय आव्हानं होती? आव्हानं म्हणजे सुरुवातीला आपल्यापाशी काही म्हणजे हे नव्हतं, म्हणजे काहीतरी नवीन करावं म्हणून त्यासाठी आपण एक कडवंची गावाचा एक आदर्श घेऊन तिथं जाऊन शेततलाव बघितली. शेततलावाच्या नंतर मग थोडी हळद लावली. हळदीत काही म्हणजे तेवढं काही पाहिजे असं भेटलं नाही आपल्याला समजा. तर मग नंतर मग द्राक्ष लावायचा निर्णय केला. द्राक्षाच्या नंतर मग थोडं थोडं चाललं, आपल्याला माहिती होत होत चालली आणि त्याचं उत्पन्न बी आपण हिसाबशीर यायला आपल्या पाहिजे असं. बरं, किती वर्ष झाले त्या सगळ्या बागेला उभं राहून? झाले जवळपास 7 वर्ष झाली, आता 8 वर्ष चालू आहे समजा बागेत. बरं. आणि किती वर्षानंतर याला फळं वगैरे लागायला सुरुवात झाली होती? याला फळं पहिले 2 वर्षाच्या नंतर फळं लागायला सुरू होती, 24 महिन्याची. बरं. तुम्ही दोघंही शेती करतात. हो. शिक्षण किती झालंय? 12वी. 12वी झालंय. आता हे शिक्षणाचं म्हणजे काळ चालू असताना लग्न झालं असेल. आता हे सगळं काही आव्हानं तुम्ही स्वीकारत झेलत हे सगळं उभं केलंय. कसं उत्पन्न कसं मिळतं आता? उत्पन्न चांगलं आहे, भरघोस उत्पन्न आहे. आम्ही करतो त्याच्या प्रमाणाने जास्त बरोबर आहे, असं उत्पन्न बरं. काही कमी नाही, काही नाही. या वर्षी काही फटका बसला युद्धाचा वगैरे? थोडा बसला फटका यावर्षी. बरं. थोडा म्हणजे हेच व्यापारी येईन गेले, डिझेल नाही म्हणून घेण्यासाठी भाव, माल घेण्यासाठी. बरं. नाही गाड्या चालू नाहीत म्हणे तिकडे, बरं. त्यामुळे भावाला फटका बसलेलाच आहे यावर्षी. बरं. म्हणजे हे मुळात पीक आहे नाशिक साईडचं. तुम्ही मराठवाड्यासारख्या दुर्गम भागामध्ये हे सगळं काही उभं केलं. पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं? पाण्याचं म्हणजे आम्ही जेव्हा लागवड करायच्या वेळेसच आम्ही मोठे चांगली शेततळे केलेली आहे. जी 35,000 लिटरचं काहीतरी आहे, तेवढं शेततळे केलेलं आहे. त्याच्यात आम्ही पावसाळ्यात पाणी सगळं तलावाचं, विहिरीचं सगळं करून मिळून भरून ठेवत होतं आणि असं जसं लागत तसं वापरत होतो उन्हाळाभर, असं समजा पाऊस येईपर्यंत. आपल्याकडे बहुतांश शेतकरी सोयाबीनचं, कापसाचं पीक घेतात आणि सध्या ज्या परिस्थितीमध्ये त्याला मालाला भाव मिळतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या निश्चित वाढलेल्या आहेत. शेतकऱ्यांना काय सांगाल की वेगळी शेती कशा पद्धतीने केली पाहिजे? शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर म्हणजे पाण्याचा साठा करूनच अशी शेती केली तर परवडते. परवडण्याजोगी शेती आहे समजा ही फळबाग लावण्याची. बरं. असं आहे की उत्पन्न थोडा खर्च लागतो पहिल्या वेळेस, पण म्हणजे जसं होईल तसं पण उत्पन्न होते याच्यातून भरपूर, असं कमी होत नाही, काही नाही. उत्पन्नाचे स्रोत कशा पद्धतीने? मी बघितलं की रस्त्यावरती तुम्ही स्टॉल वगैरे लावलात. हे उत्पन्नाचे स्रोत कसे निर्माण केले? उत्पन्न नागरिकांचा कसा नाही, नागरिकाचा आपल्याला प्रतिसाद चांगला भेटायला आहे. आपण रोडवर स्टॉल लावलाय. रोजच्या रोज आपल्याला म्हणजे माल आपला 2-3 क्विंटल माल रोज म्हणजे जातोय रोडवर. आता हे सगळं काही उभं केलंय तुम्ही. मला वाटतं की तुम्ही जिल्ह्यातले हे पहिलेच शेतकरी असाल कदाचित. सरकारच्या ज्या सवलती आहेत, जसं की नुकसान झाल्याच्या नंतर मदत मिळते, ते सगळं मिळतंय तुम्हाला? नाही, सरकारचं सवलत आपलं इन्शुरन्स घेत नाही सर शासन. इन्शुरन्स जवळपास कमीत कमी एका मंडळात 25 हेक्टर द्राक्ष लागतात. तेवढे आपण द्राक्ष होऊ शकत नाही आपल्या याच्यात. आपल्या मंडळात एवढे द्राक्ष होऊ शकत नाहीत. दुसरा एकही शेतकरी वाढा नाही आणखी जवळपास 8 वर्षात. बरं. त्या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्यांशी काही बातचीत केली आहे? त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला? पण याच्यात कसं असतं, त्याच्यात खर्च भरपूर आहे. खर्च भरपूर आणि मेहनत भरपूर. याच्या अर्थ दुसरा शेतकरी याच्यात जोमान म्हणजे तयार होत नाही. याच्यात आम्हाला जे हे होईन शासनाकडून थोडी मदत भेटेल. ज्या पद्धतीनं सरकारनं सांगितलं की किमान 25 हेक्टर तरी ह्याच्यासाठी सगळं उत्पन्न अपेक्षित हवं. सरकारला काय असं विनंती करणार आहेत की अशा पद्धतीने शेतकरी उभे राहावे? सरकारनं कमीत कमी बाबा आम्ही इन्शुरन्स भरायला तयार आहे. सरकारनं आम्हाला याच्यात हे करायला पाहिजे, आमचं इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. इन्शुरन्स घेतलं पूर्ण शेतकरी, आम्ही 10 शेतकरी आहेत का पूर्ण भरू शकतो. आता एकूण किती किती एकर शेती आहे? जवळपास आमच्या इथं 12 एकर द्राक्ष आहेत. बरं. शिवडीमध्ये 12 एकर द्राक्ष येतं. बरं. आता हे सगळं काही उभं करत असताना ज्या पद्धतीनं पारंपरिक पिकांना तुम्ही बगल दिली आहे, उत्पन्न कसं मिळतं? खर्च वजा किती उत्पन्न अपेक्षित असतं? उत्पन्न म्हणजे जवळपास 5-6 लाख रुपये आपल्या उरतात खर्च जाता. कधी 5-6 लाख, कधी 4 उरतात, कधी 5 उरतात. पण ह्या हिशोबात आपल्या यावर्षी 5-6 लाख रुपयाचं आपले टार्गेट आहे समजा. बरं. युद्धाचा काळ नसता तर किती उत्पन्न? युद्धात 2-3 लाख रुपयाचा फटका बसलाच आपल्या याच्यात. बरं. कारण की रेट यावर्षी भरपूर चांगले होते सुरुवातीला आणि युद्धाच्या नंतर जवळपास रेटचे 2500 रुपये रेट घसरले. नाव काय म्हणलात तुम्ही? अशोक खुशाल काळे. तर हे शेतकरी आहेत अशोक खुशाल काळे आणि ह्या त्यांच्या अर्धांगिनी आहेत. दोघं जण मिळून पारंपरिक शेतीला बगल देत त्यांनी ही द्राक्षाची बाग उभी केली आणि या द्राक्षाच्या बागेमधून ते वर्षाकाठी 5 ते 6 लाखाचं उत्पन्न घेतात. अशा पद्धतीनं जे शेतकरी
वेगळं काहीतरी करू इच्छितात, पारंपरिक पिकांना बगल देऊ इच्छितात, त्यांनी अशा पद्धतीची फळबाग उभी करावी असं ते सांगतात. मात्र प्रशासन आणि सरकारकडनं त्यांना मदत मिळत नाही. सरकारनं देखील यांच्या पाठीशी उभं राहून ज्या पद्धतीनं इतर पिकांना कवच दिलं जातं, विमा दिला जातो, त्याच पद्धतीनं या शेतींना देखील पीक विमा किंवा कवच द्यावं अशी त्यांची मागणी आहे. आता यावर काय सरकार निर्णय घेतं, अशा वेगळं पण करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार दिलासा देतं का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर उंडाळ, टिफिन मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.